ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट प्रमाणे मिळकतीचे ट्रान्सफर म्हणजेच हस्तांतरण कसे केले जाते। नमस्कार, मी आपला वकील मित्र विशाल गावडे, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। स्थावर व जंगम मिळकत ही ट्रान्सफर म्हणजेच जप्ती करण्याची तरतूद ट्रान्सफर प्रॉपर्टी ऍक्ट कलम 5 ते 37 मध्ये देण्यात आलेली आहे। त्यामध्ये एक जिवंत व्यक्ती दुसऱ्या जिवंत व्यक्तीची मिळकत हस्तांतर करू शकते असे म्हटलेले आहे। या जिवंत व्यक्तीमध्ये कंपनी, असोसिएशन व अनेक लोकांची बॉडी म्हणजेच अनेक लोक एकत्र येऊन त्यांनी बॉडी बनवलेली असेल तर ते लोक यांना ही जिवंत व्यक्ती असे समजण्यात आलेले आहे। कंपनी, असोसिएशन व बॉडी पर्सन्स रजिस्टर असो किंवा नसो त्यांनी जिवंत व्यक्ती असे म्हटलेले गेलेले आहे। म्हणजेच वरील तिन्हीपैकी कोणीही मिळकत खरेदी विक्री करू शकते, परंतु वरीलपैकी कलम 5 म्हणजेच मिळकत हस्तांतर करणारी व्यक्ती जिवंत असली पाहिजे। याला कलम 13, 14, 15, 16 हे अपवाद आहेत। कोर्ट कचेरी या यूट्यूब